नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून 450 पदांसाठी जॉब निघालेले आहेत. म्हणजेच काय 450 वॅकन्सीज आहेत. आपण बघणार आहोत की कोणते कोणते वॅकन्सीज आहेत, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, शिक्षण काय पाहिजे आहे, वयोमर्यादा काय पाहिजे आहे, पूर्णपणे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडिया सेंट्रल बँक यांच्याकडून ही जॉब अपडेट आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. आपण जॉब डिटेल्स बघून घेऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही रिक्रुटमेंट प्रोसेस निघालेली आहे. खूप मोठी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. पूर्ण मिळून 450 पोस्ट आहेत. त्याच्यासाठी इथे जागा भरायची आहे. बँकतर्फे ही जागा भरायची आहेत आणि हे गव्हर्नमेंट रिलेटेड बँक आहे, म्हणजे RBI सर्वांनाच माहिती आहे. इथे जी जागा आहे त्याचं नाव आहे असिस्टंट 2023. असिस्टंटसाठी इथे पोस्ट निघालेले आहेत. आता इथे फॉर्म्स कधीपासून भरायचे आहेत बघूया. डेट्स बघा. वेबसाईट लिंक ओपन सप्टेंबर 13, 2023 पासून वेबसाईटची लिंक ओपन झालेले आहेत आणि लास्ट फॉर्मचे बघा ऑक्टोबर 4 ऑक्टोबर 2023 हे लास्ट डेट असणार आहे. पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज म्हणजे तुम्हाला फीज सुद्धा 13 सप्टेंबर 2023 पासून ते लास्ट डेट 4 ऑक्टोबर पर्यंत आहेत. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन प्रिलिमिनरी टेस्ट कधी होणार आहेत बघा. टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे ऑक्टोबर 21 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर हे प्रिलिमिनरी एक्झाम झाल्यानंतर इथे मेन टेस्टची सुद्धा शेड्यूल दिलेलं आहे. ते असणार आहे 2 डिसेंबर 2023. आपण डेट्स बघितलेल्या आहेत. आता मोड ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन हे सबमिशन करायचं आहे. ऍप्लिकेशनचं सबमिशन जेव्हा आपण इथे लिंक वरती क्लिक करू त्यावेळेस हे पेज आपल्याला RBIचं जे पेज आहे ते ओपन होऊन जाणार आहे. आता आपण इथे शिक्षण काय लागणार आहे म्हणजेच काय एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण आता बघणार आहोत. इथे ऍटलिस्ट बॅचलर्स डिग्री तुमची कंप्लीट झालेली पाहिजे आहे, म्हणजेच काय तुमच्या कोणत्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. इथे मिनिमम मार्क 50% पाहिजे आहे आणि SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी पास क्लास सांगितलेला आहे. इन द ऍग्रिगेट सांगितलेलं आहे. अँड तुमच्याकडे PCचं नॉलेज पाहिजे आहे, म्हणजेच काय नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग ऑन PC, तुम्हाला कम्प्युटरवरती वर्क करता आलं पाहिजे आहे. सिमिलरली इथे एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळी कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर इथे एक सर्व्हिसमॅनसाठी आर्म्ड फोर्सेसचं काय एक्झामिनेशन कंप्लीट झालं आहे का त्याचं सर्टिफिकेट पाहिजे आहे. हे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. आपण आता इथे एज क्रायटेरिया बघणार आहोत. एज क्रायटेरिया बिटवीन 20 to 28 पाहिजे आहे, म्हणजेच काय 20 ते 28 वर्ष कॅन्डिडेटचं वय पाहिजे आहे. म्हणजेच 2/9/1995 च्या आधी जन्मलेलं नाही पाहिजे आहे आणि 1/9/2003 च्या नंतर नाही पाहिजे आहे. हे बर्थ डेट सांगितलेलं आहे 20 ते 28 वर्ष. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन दिलेलं आहे. अप्पर एज लिमिट इथे SC ST साठी 5 वर्षांनी तुम्हाला म्हणजे 33 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC ला 3 वर्ष अधिक असेल तर चालणार आहे, म्हणजे 31 वर्ष असेल तर चालणार आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज म्हणजे PWBD यांना 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि ते 13 इयर्स फॉर OBC आणि 15 इयर SC आणि ST साठी दिलेलं आहे. हे झालेलं आहे एज क्रायटेरिया. आपण आता सॅलरी डिटेल्स बघून घेणार आहोत. पे स्केल बघितलेला आहे आपण. सॅलरी डिटेल्स आहेत. हे सॅलरी डिटेल्स बघा. सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी 20,700 पासून असणार आहे बेसिक पे. त्यानंतर हे डिवाइड करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे 20,700 आहे, त्याच्यानंतर 24,300 आहे, जवळजवळ 55,700 पर्यंत हे सॅलरी डिटेल्स असणार आहे. मंथली ग्रॉस दिलेला आहे इथे. त्यामध्ये तुमचं हाऊस रेंट अलाउन्स सुद्धा देणार आहे. 15% टू पे विल बी पेड टू देम असं सांगितलेलं आहे. तुमची फीज किती असणार आहेत बघा. फीज किती आहे आपण बघून घेऊयात. इथे SC SC PWBD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 50 रुपये फीज असणार आहे आणि 18% GST आहे त्याच्यावरती. त्यानंतर जनरल OBC EWS आहे त्यांच्यासाठी 450 रुपये फीज असणार आहे. स्टाफ यांना काहीच फी नसणार आहे. ही पूर्णपणे तुम्ही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकणार. आपण आता सिलेक्शन कसे होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघणार आहोत. फर्स्ट स्टेप असणार आहे प्रिलियम एक्झाम, त्यानंतर असणार आहे मेन एक्झाम आणि त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे, म्हणजेच काय LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. इथे प्रिलियम एक्झाम मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट्स असणार आहेत. ते म्हणजे काय
इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा, इंग्लिशसाठी 30 क्वेश्चन्स असणार आहे, मॅक्झिमम मार्क 30 असणार आहे आणि तुमच्याकडे 20 मिनिटं असणार आहे. त्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, 35 मार्कचे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर मार्क सुद्धा 35 असणार आहे, क्वेश्चन्स 35 आहे आणि टाइम सुद्धा 20 मिनिटं असणार आहे. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आहे, तिथे 35 क्वेश्चन्स असणार आहे, 35 मार्क्स असणार आहे आणि 20 मिनिटाचा पेपर असणार आहे. टोटल मिळून तुम्हाला 1 तास टाइम भेटणार आहे, म्हणजे 60 मिनिटं भेटणार आहे. मॅक्झिमम मार्क 100 असणार आहे, मॅक्झिमम क्वेश्चन 100 असणार आहे. हे झालेले आहे फर्स्ट स्टेप. त्यानंतर मेन एक्झाम असणार आहे, त्यामध्ये नेम ऑफ टेस्ट सांगितलेले आहेत बघा. टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज. टोटल 200 मार्क्स टेस्ट असणार आहे, 200 क्वेश्चन्स असणार आहे आणि ती ड्युरेशन 135 असणार आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी इथे डिवाइड केलेले आहेत क्वेश्चन्स आणि मार्क सुद्धा 40-40 क्वेश्चन्स असणार आहे आणि 40 मार्क्स असणार आहे. पण इथे टाइम लिमिट बघा 30 असणार आहे आणि इथे जनरल अवेअरनेस साठी 25 मिनिटं असणार आहे आणि कम्प्युटर नॉलेजसाठी 20 मिनिटं असणार आहे. त्यानंतर थर्ड जे आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. इथे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत मेन एक्झामसाठी त्यांच्यासाठी ही LPT टेस्ट असणार आहे. इथे लोकल लँग्वेज मध्ये किंवा ऑफिशियली जे लँग्वेज आहे इथे तुमची टेस्ट होऊन जाणार आहे. हे पूर्ण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तुम्ही ते सुद्धा एकदा चेक करून घेऊ शकणार आहात. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.